आपले आपले जे नेहमीचे साधक आहेत त्यांच्यासाठी सूचना, की आपण जे काल ठरवलं होतं, की काही आपण ज्या लुजनिंग एक्सरसाइज घेणार आहोत, तर त्या आपण उद्या किंवा सोमवारच्या वर्गामध्ये घेऊया. कारण की आज सरांनी सगळ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म ओपन केलाय. त्यामुळे आपली जी नेहमी जी आपली वर्गाची जी पॅटर्न आहे ती आपण सोमवारी घेऊ आणि आज फक्त आपण ध्यान याच गोष्टीकडे वळणार आहोत. ठीक आहे? तर आपलं बाकीचं जे काय आहे ते आपण मंडेला आपल्या नेहमीच्या वर्गामध्ये घेऊया. तर आता सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवरती द्रोण मुद्रेमध्ये. द्रोण मुद्रा म्हणजेच दोन्ही हातांचे कप करायचे आहेत आणि ते आपल्या गुडघ्यांच्या वाटीवर ठेवायचे आहेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील. खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले. हनुवटी जमिनीला समांतर. पाठकणा समस्थितीमध्ये. मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत शिथिलता आणि स्थिरता. स्वस्थ शरीर. जाणीव आपल्या श्वासाची. श्वासाच्या गतीकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. सहज होणारी श्वासाची जाणीव, लयबद्धता. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती. करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभातीची 10 ते 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन. एक सहज श्वास भरून घ्यायचा. पोट किंचितसं बाहेर येतंय आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 ते 15 आवर्तन यथाशक्ती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. सावकाश कृती थांबवा. मोकळा झालेला श्वास, श्वसन मार्ग आपल्या दोन्हीही नाकपुड्या याची जाणीव. करूया एक ओमचा उच्चार आणि यासाठी आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. काही क्षण शांत शांत मन आणि प्रसन्न चेहरा. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आणि सुरुवात. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात. जोडलेल्या हातांचं एकमेकांवर घर्षण करूया. हस्तमर्दन पामे. आणि निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. संपूर्ण चेहऱ्याच्या स्नायूंना पण ते हात फिरवून घेऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम.
शुभ सकाळ. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या या वर्गामध्ये. आजचा आपला विशेष वर्ग आहे. जसं जागतिक योग दिन असतो, म्हणजे 21 जून हा जसा जागतिक योग दिन हा सगळ्या जगाने मान्य केलेला आहे, तसाच 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणजेच वर्ल्ड मेडिटेशन डे हा संयुक्त राष्ट्राच्या एकत्रित करण्याने हा दिवस साजरा केला जातो. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की आजची जी परिस्थिती आहे, ही खूप धावपळीची आहे. खूप सारा स्ट्रेस वाढलेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये हा स्ट्रेस आपल्याला जाणवतो. म्हणून ध्यान हे महत्वाचं आहे. तर ध्यान जो हा प्रकार आहे, हा शरीरासोबत आपलं मानसिक जे आपलं म्हणजे आरोग्य आहे, ते जास्त सुधारण्यामध्ये ह्या ध्यानाचा एक महत्वाचा वाटा असतो. शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण आसनं करतच असतो. पण मनासाठी आपल्याला प्राणायाम सांगितलेला आहे. त्याचबरोबर ध्यान ही सुद्धा एक महत्वाची पायरी आहे. म्हणून म्हणजे आत्ता जसं या आजच्या या युगामध्ये जसं योग साधनेला महत्त्व आलेलं आहे, त्याच म्हणजे शारीरिक आणि मानसिक म्हणजे आफ्टर कोविड नंतर आपण सगळेजण आपल्या आरोग्याबद्दल इतके जागरूक झालेलो आहोत, की प्रत्येक जण आता जे आपले प्राचीन जे आपले उपाय होते, जसं आयुर्वेद आहे, योग साधना आहे, नॅचरोपॅथी आहे, याच्याकडे सगळे लोक वळलेले आहेत. कारण की त्याचं महत्त्व जे आहे, हे फार वर्षापूर्वीच त्या ऋषीमुनींना कळलेलं होतं. पण ते मधल्या काही काळामध्ये त्याचं महत्त्व कमी झालेलं होतं. त्यामुळे कोव्हिडसारखा एक ट्रिगर आपल्याला एक लागला म्हणजे एक आपल्याला धक्का भेटला आणि त्याच्यामुळे आपण सगळेच जण शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे वळलेलो आहोत. तर आज आपला विषय आहे ध्यान. जसं ध्यान का करावं? जसं मी मगाशीच म्हणाले, की शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी आपण हे ध्यान करतो. बघा ध्यान ही जी पायरी आहे, ही तुम्हाला प्रत्येक योग ग्रंथामध्ये सापडेल. म्हणजे ती आपलं पातंजल योगसूत्र घ्या किंवा घेरंड संहिता घ्या, हठप्रदीपिका घ्या, गोरक्ष शतकम घ्या. कुठल्याही जर तुम्ही योग ग्रंथ उघडून पाहिला, तर त्याच्यामध्ये ध्यान ही पायरी आहेच. पण ही ध्यान पायरी आपल्याला पोहोचण्यासाठी किंवा तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टी पाळाव्या लागतात. जसं मुनी पतंजलीनी अष्टांग योग सांगितलेला आहे पतंजल योगसूत्रमध्ये, ज्याच्यामध्ये ते यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, त्याच्यानंतर समाधी. ध्यान, धारणा आणि समाधी असा हा 8 अंगांचा जो योग आहे, त्याच्यामध्ये बघा ध्यानाची जी स्टेप आहे, ही प्रत्याहारानंतर येते. म्हणजेच काय तर ही आहे 6वी स्टेप ध्यानाची. तर त्याच्या आधी त्यांनी जे यम-नियम, आसन, प्राणायाम जी ही 4 अंग सांगितलेली आहेत, ज्याला बहिरंग योग म्हणतात, जो स्थूल स्वरूपाचा असतो. स्थूल म्हणजे काय तर आपलं शरीर आणि ध्यान जो आहे, ध्यान, धारणा आणि समाधी हे जे 3 अंग आहेत, हे आपले सूक्ष्म स्तरावरती असतात. सूक्ष्म म्हणजे काय तर आपलं मन. म्हणजेच ध्यानाचा जो प्रवास आहे, हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेणारा प्रवास आहे. आणि यांना जो जोडणारा ब्रिज आहे, तो म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहार आपल्याला बॅलन्स करायला शिकवतो. म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगते, हे थोडक्यात आहे, जे अष्टांग योगमध्ये ज्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत, त्याच्याबद्दल मी थोडक्यात बेसिक एक तुम्हाला इन्फॉर्मेशन देत आहे, की आपण ध्यान का करावं आणि ते का महत्वाचं आहे. तर हा जो ध्यान आहे, जो अंतरंग योग साधनेमध्ये गणला जातो आणि आसन प्राणायाम जे आहेत, हे बहिरंग योग साधनेमध्ये त्याचा समावेश होतो. तर आज आपण थोडंसं आपली अंतरंग साधनेकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, ध्यान ही एका दिवसात साधणारी गोष्ट नाहीये. त्यासाठी खूप निरंतर आपल्याला साधना करावी लागते. जेव्हा आपण एखादी गोष्ट नव्याने शिकायला जात असतो, तेव्हा थोडासा वेळ स्वतःला द्यायचा असतो, शरीराला द्यायचा असतो आणि आपल्या मनाला द्यायचा असतो. हळू एक-एक स्टेप आपण त्या गोष्टीकडे म्हणजे आपली वाटचाल सुरू करायची असते. एकदमच जर आपण सगळ्या गोष्टी शिकायला गेलो, जसं आपल्याला एखादी गोष्ट आवडली किंवा एखादा पदार्थ आवडला, जर तो आपण एकदम खाल्ला तर आपल्याला त्रास होतो. तसंच जेव्हा आपण एखादी साधना नव्याने शिकत असतो, तेव्हा टप्प्याटप्प्याने त्या साधनेमध्ये पुढे जावं. तर आज आपण एक छोटासा प्रयत्न करणार आहोत ह्या ध्यानाच्या हे ध्यान करण्याचा. तर ध्यान जे आहे हे 2 प्रकारे केलं जातं. ते म्हणजे सगम्य ध्यान आणि गुरुगम्य ध्यान. सगम्य ध्यानामध्ये आपण स्वतःच एखादी गोष्ट किंवा एखादं लक्ष्य आपल्या समोर घेतो आणि त्याच्यावरती आपण मेडिटेट म्हणजे ध्यान करायला सुरुवात करतो. म्हणजे त्या
जे काही तुम्ही घ्याल म्हणजे तुमची इष्टदेवता असेल किंवा एखादी प्रतिमा असेल, एखादं फूल असेल, जे काही असेल ते तुम्ही स्वतःहूनच ते निवडता आणि तुम्ही त्या प्रकारे तुमचं मेडिटेशन करायला सुरुवात करता. पण हे जे संयम्य ध्यान आहे हे फार हायर लेव्हलचं आहे. म्हणजे तुम्ही त्या साधनेमध्ये जेव्हा खूप पुढे जाता, तेव्हा तुम्हाला हे ध्यान करता येतं. आणि दुसरं म्हणजे गुरुगम्य ध्यान, जे आपण आज करत आहोत. म्हणजे तुमच्या समोर एखादी व्यक्ती असते, जी तुम्हाला गाईड करत असते, की तुम्हाला असं करायचंय, तुम्हाला पुढची ही स्टेप आहे. हे गुरुगम्य ध्यान. मग आज जे आपण करतोय ते अगदी बेसिक लेव्हलचं, जे मी तुम्हाला सांगणार आहे, मला जे येतंय ते. अशा प्रकारची ही ध्यानाची जी आहे ही प्रक्रिया ही अशा प्रकारे सुरू होते. तर आज आपण सुरुवातीला ओंकार साधना करणार आहोत आणि त्याच्यानंतर जे काल सरांनी ग्रुपवरती पाठवलं होतं, ज्योतिर्त्राटक. तर हे एक मेडिटेशन सुद्धा आहे आणि ही एक शुद्धी क्रिया सुद्धा आहे. तर म्हणजे जसं योग ग्रंथांमध्ये 6 शुद्धी क्रिया सांगितल्यात, त्याच्यामधली त्राटक ही सुद्धा ही डोळ्यांसाठी केली जाणारी शुद्धी क्रिया आहे. जी आपण आपल्या नेहमीच्या वर्गामध्ये घेतच असतो. पण ती जी असते ती आपण ओमची प्रतिमा आपल्या समोर असते. पण आज आपण हे ज्योतिर्त्राटक करणार आहोत, ज्याच्यामध्ये मेणबत्तीची ज्योत तुमच्या समोर असणार आहे. पण त्याच्या आधी त्या त्या पायरीवरती जायच्या आधी आपण थोडीशी आपली ओंकार साधना करणार आहोत. तर ओंकारच का बरं मी निवडलं? तर ओंकार जो आहे हा ओम जो आहे हा मंत्रांचा बीजमंत्र आहे. म्हणजे बघा तुम्ही कुठल्याही मंत्राची जी सुरुवात आहे ही ओम या अक्षराने सुरू होते. असं म्हटलं जायचं की पूर्वी जेव्हा ह्या सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हा जेव्हा इथे सजीव सृष्टी अस्तित्वात नव्हती, तेव्हा एक ध्वनी अस्तित्वात होता. तो ध्वनी म्हणजे ओम, जो नाद आहे. आणि ह्या ओमला सगळ्या धर्मांनी मान्यता दिलेली आहे. म्हणजे वेगवेगळ्या धर्मांमध्ये ह्या ओमचं वेगवेगळ्या प्रकारे उच्चारण केलं जातं. म्हणूनच भारतीय संस्कृतीमध्ये ओमला फार महत्वाचं स्थान आहे. तर हा जो ओम आहे तर त्याचा आकार, त्याचा जो 3.5 मात्रांपासून बनलेला आहे. तर याचे फायदे काय आहेत? तर ओमच्या उच्चारणाने आपलं मन शांत होतं. सिम्पॅथॅटिक आणि सिम्पॅथॅटिक ह्या ज्या नर्व्हस सिस्टम आहेत, ह्या आपल्या बॅलन्स राहतात. आपल्या शरीरामध्ये जे हार्मोनल्स चेंजेस होत असतात, म्हणजे आपल्या ज्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत, त्यातून जे हार्मोनल्सचे जे सिक्रेशन्स होतं, तर ते संतुलन साधण्याचं जे काम आहे, हे ओमच्या ह्या उच्चाराने आपल्याला साधता येतं. तर याचे अनेक फायदे आहेत. एकतर मन शांत होतं, आपली एकाग्रता क्षमता जी आहे ती वाढते. त्याचबरोबर आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते. जेव्हा आपण आपोआप आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायला लागतो, कारण की ओमचा उच्चार आपण श्वासाशी आधारित करत असतो. जेव्हा आपण श्वासाकडे लक्ष द्यायला लागतो, तेव्हा आपलं मन सुद्धा शांत होतं आणि बरेचसे जे आजार आहेत, जे मनोकायिक आहेत, म्हणजे हल्ली असं झालंय की शारीरिकपेक्षा मनोकायिक आजार जास्त वाढलेले आहेत. ज्याच्यामध्ये डायबिटीज आहे, थायरॉइड आहे. तुम्ही थोडासा जरी स्ट्रेस घेतला तर तुमची शुगर वाढते, तुमचा बीपी वाढतो, तुमचं थायरॉइडचं प्रमाण वाढतं. म्हणून हे जे मनोकायिक आजार आहेत, ते आपल्याला कमी करण्यासाठी ओम किंवा ध्यान ह्या सगळ्या ज्या साधना आपल्याला पूर्वी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेल्या आहेत, त्या आपल्याला करणं गरजेचं आहे. तर आता आपण सुरुवात करणार आहोत ओमच्या साधनेला. तर तुम्हाला ज्या ठिकाणी स्वस्थ बसता येईल, म्हणजे तुम्ही साधी मांडी घाला, पद्मासन घाला, अर्ध पद्मासन घाला किंवा ज्यांना पाठीचा त्रास आहे, त्यांनी शवासनामध्ये झोपून जरी ही साधना केली तरीही चालेल. पाठीवर झोपायचं आणि दोन्ही पाय दुमडून घ्यायचे. म्हणजे तुमच्या पाठीच्या कण्याला जास्त प्रेशर येणार नाही. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही सूचना. आणि ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी खुर्चीवर बसून किंवा टेबलवर बसून ही साधना करा. पण पाठीला कुठल्याही गोष्टीचा आधार घेऊ नका. तुमचा फक्त जो म्हणजे भिंत किंवा टेबल जी असेल, हा फक्त पॅसिव्ह असेल. म्हणजे तिथे तिथे तुमची पाठ टेकली नाही पाहिजे. जर आपला बॅलन्स गेला, तर आपल्याला सावरायला काहीतरी मागे पाहिजे. म्हणून त्या गोष्टीचा आधार घ्या. जे स्वस्थ आहेत, ज्यांचं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, त्यांनी मात्र पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साध्या मांडीमध्ये बसण्याचा प्रयत्न करा. तर आता सुरुवात करूया आपण. इथे मी समोर तुम्हाला ओम शेअर करतेय.
बरं, आता आपल्याला ज्ञानमुद्रा करायची आहे. तर ही ज्ञानमुद्रा कशी असते? आपला अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श. जे आपण नेहमी करतो, जे आमचे नेहमीचे साधक आहेत त्यांना माहितीच आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांची जी टोकं आहेत, त्यांचा एकमेकांना स्पर्श आणि उरलेली जी आपली 3 बोटं आहेत, ती मात्र आपली अर्धवट मिटलेली असतील. आणि आपले हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि दोन्ही हात गुडघ्यांवर. बघा ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत ते तुम्हाला दिसतायत. तर त्यांनी जी आता स्थिती घेतली आहे, तर ती बरोबर ज्ञान मुद्रा आहे आणि त्यांनी व्यवस्थित स्थिती घेतलेली आहे. जसं ओंकार सर आहेत, दर्शनाताई आहेत आणि सावते सर आहेत. बरोबर. आता हां, गायकवाड सर सुद्धा त्यांनी त्यांचा कॅमेरा ऑन केला. तर ही अगदी बरोबर त्यांनी स्थिती घेतली आहे. तर या स्थितीमध्ये सगळ्यांना बसायचंय. तर त्याच्या आधी आपण थोडेसे नेक रोटेशन करणार आहोत. नेक रोटेशन यासाठी, की आपण नुकतेच झोपेतून उठलेलो आहोत आणि आपल्या शरीरामध्ये थोडंसं जडत्व आलेलं असतं. तर ते कमी करण्यासाठी आपल्याला थोडीशी एक एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. म्हणून आपण नेक रोटेशन करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही हाताची ज्ञान किंवा द्रोण मुद्रा कुठलीही घेऊ शकता. पाठकडा सरळ ठेवा, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. खांदे एकदम रिलॅक्स असतील, जमिनीच्या दिशेने सैल सोडलेले आणि हाताची कोपरं शरीराच्या जवळ. कंपल्सरी किंवा जाणीवपूर्वक आपल्या मानेचे जे सांधे आहेत ते एकदम रिलॅक्स ठेवा. आणि आता सावकाश आपली मान एकदा उजवीकडे वळवून घ्या. हनुवटी उजव्या खांद्याला समांतर येईल. मग डावीकडे. चेहऱ्यावर, कपाळावर कुठलाही ताण नसेल. पुन्हा एकदा उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. आता थोडीशी मान टिल्ट करा. एकदा उजव्या बाजूला, उजवा कान उजव्या खांद्याकडे जाईल. मध्यभागी, डावीकडे, डावा कान डाव्या खांद्याकडे जाईल. मध्यभागी, अजून एक राउंड. उजवीकडे, डावीकडे, मध्यभागी. आता ज्यांना पाठीची दुखणी आहेत, त्यांनी मात्र पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी आपली मान वर जाईल, हनुवटी, आपला चेहरा सिलिंगला समांतर येईल आणि त्याच्यानंतर सावकाश मान खाली, हनुवटी गळ्याकडे, पुन्हा एकदा वर आणि खाली. आणि आता सावकाश नेक रोटेशन करा. 2 वेळेला क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे, मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, अजून एक राउंड, डावीकडे पाठीमागे आणि उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबा. सावकाश मान सरळ करा. डोळे अलगद मिटून घ्या आणि संपूर्ण नेक रोटेशनचा आपल्या शरीरावरती किंवा तिथल्या सांध्यांमध्ये जो काही बदल झालाय त्याचा बंद डोळ्यांनी अनुभव घ्या. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा असेल. डोळे अलगद मिटलेले आहेत. एक हलकसं स्मित हास्य आपल्या ओठांवरती कायम असेल. आपण जी स्थिती धारण केली आहे, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत स्थिरता आणि शिथिलता. डोळ्यांवर, कपाळावर कुठलाही ताण नाहीये. सहज चालू असणाऱ्या आपल्या श्वासाकडे लक्ष, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. अलगद डोळे उघडायचेत. समोर जो ओम दिसतोय, त्या ओमकडे एकटक आणि स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, त्यातून निर्माण झालेली किरण, हा संपूर्ण तपशील
आपण उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घेत आहोत, साठवून घेत आहोत. पापण्यांची उघडझाप होत असेल, तर होऊ देत, काही हरकत नाहीये. पण जाणीवपूर्वक, स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न जरूर करावा. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश. उत्पत्ती, स्थिती आणि लय सर्व समावेशक ओम. भगवद्गीतेत असं म्हटलं आहे की ओम हा ब्रह्माचं एक अक्षरी रूप आहे. मुनी पतंजली म्हणतात, तस्य वाचक प्रणवः. प्रणव म्हणजेच ओंकार. ह्या ओंकाराचं ध्यान साधकाने नेहमीच करावं. ईश्वर प्रणिधान म्हणजेच त्या शक्तीपुढे संपूर्णपणे सरेंडर, शरणागत भाव. डोळे जडावू लागल्यास अथवा डोळ्यातून पाणी येऊ लागल्यास अलगद डोळे मिटून घ्या. जो ओम आपण उघड्या डोळ्यांनी पाहिला होता, तोच आता बंद डोळ्यांनी आपल्या आयब्रो सेंटरमध्ये, भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. जे काही दिसतंय, न दिसतंय, पण मनात ओम, ओम आणि ओम करणार आहोत. ओमचे उच्चार अ, उ आणि म या प्रकारे आपण हे उच्चार करणार आहोत. अकार, उकार आणि मकार. जाणीवपूर्वक हे उच्चार असतील. सुरुवातीला आपली जाणीव स्थूल स्वरूपाची असेल, म्हणजे शारीरिक असेल, आणि त्यानंतर ती मानसिक होईल. डोळे अलगद मिटलेले आहेतच. चेहरा शांत आहे. आपली जाणीव पायाच्या नखापासून ते आपल्या नाभीपर्यंत घेऊन जाऊया. सुरुवातीला आपण करणार आहोत अकार. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. जाणीव आपली पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. आणि हा श्वास सोडताना अकार अ. दुसरा आकाराचा उच्चार हा मानसिक असेल. पुन्हा एकदा आपली जाणीव पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत. तिथे जे काही अवयव आहेत, पेशी आहेत, सांधे आहेत, ते आपण मनाने शिथिल करणार आहोत. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. जाणीव पुन्हा एकदा पायाच्या नखापासून नाभीपर्यंत. आणि श्वास सोडताना मनातल्या मनात अकार. माझ्या शरीराचा हा संपूर्ण खालचा भाग शिथिल झालेला आहे. आपण आपली जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे घेऊन जाऊया. नाभीपासून कंठापर्यंत, जिथे आपले दोन हात आहेत, हातांची बोट आहेत, उदर भाग आहे, उर भाग आहे, पाठीचा मणका आहे. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. जाणीव शरीराच्या या मधल्या भागाकडे. आणि श्वास सोडताना उकार. ओ.
दुसरा उकाराचा उच्चार हा मानसिक असेल. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मानसिक उकार. या मानसिक उच्चाराने शरीराचा आपला हा मधला भाग अतिशय शिथिल होत चाललेला आहे. आपण आपली जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जाऊया. जिथे आपली हनुवटी आहे, ओठ आहेत, दात आहेत, तोंडाच्या आतमधली जीभ आहे, आपले दोन गाल, दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, कपाळ, डोक्याचा पुढचा आणि मागचा भाग आणि आपले केस. पंच ज्ञानेंद्रिय या शरीराच्या वरच्या भागामध्ये आहेत. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना मकार. दुसरा उच्चार मानसिक. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार मनातल्या मनात. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शिथिलता. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे ही भावना आपल्या मनामध्ये. आणि करूया संपूर्ण विभागीय श्वसन अकार, उकार आणि मकार एकत्रित. जाणीव आपली पायाच्या नखापासून टाळूपर्यंत असेल. सुरुवात करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. अजून एक उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना अ, उ, म एकत्रित. अ, शेवटचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत अ, उ, म एकत्रित. अ, एक क्षण शांत. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झालेली आहे. आता मी इथे एक ऑडिओ चालू करणार आहे ज्याच्यामध्ये फक्त ओम आणि ओमचं उच्चारण आहे. तुम्हाला बंद डोळ्याने फक्त ते ऐकायचं आहे. त्या नादामध्ये समरूप होण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर आहे.
काही क्षण शांत या ओमच्या नादामध्ये आपण समरस झालेलो आहोत. एक हलकसं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावरती कायम ठेवायचं आहे. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर घर्षण करा. निर्माण झालेली अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना द्या आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर ते हात हलके हलके फिरवून घ्या आणि अलगद डोळे उघडा. बघा आपोआप आपल्या श्वासाची गती संथ होते. जेव्हा आपण नेहमीचं जीवन जगत असतो, तेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो, तेव्हा आपल्या श्वासाची गती खूप वाढलेली असते. त्याच्याने काय होतं, आपला ब्लड प्रेशर वाढतो, हृदयविकाराचा त्रास होण्याची शक्यता असते. तर हे सगळ्या गोष्टी कमी होण्यासाठी आपल्याला आपल्या श्वासाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. तर ही आहे आपल्या ध्यानाची पहिली पायरी. जेव्हा आपल्याला आपलं ब्रीथिंग अवेअरनेस येतं, तेव्हा आपोआप आपलं मन शांत होतं. आपल्याला आपल्या आतला जो आवाज आहे किंवा आपली जी आतली शक्ती आहे, ती आपल्याला ओळखता येते. तर हे जे ध्यान जसं आपण हळू-हळू, टप्प्या-टप्प्याने आता पुढे जाणार आहोत. तर आता आपल्याला करायचं आहे ज्योतिर्ध्यान. तर त्यासाठी आपण थोडेसे एक डोळ्यांचे लुझनिंग एक्सरसाइज म्हणजे आपण बसल्या-बसल्या करणार आहोत. तर त्याच्या आधी तुम्हाला थोडंसं रिलॅक्स व्हायचं असेल तर रिलॅक्स व्हा. म्हणजे दोन्ही पाय पसरून थोडा वेळ विश्रांती घ्या. बराच वेळ आपण साधी बैठक घातली आहे. त्यामुळे थोडा वेळ विश्रांती घ्या. दोन्ही पाय पसरून. मान मागे सैल सोडा. पायांमध्ये अंतर घ्या. आणि आता साधी बैठक. तुम्हाला जसं बसायचं आहे त्या स्थितीमध्ये बसू शकता. आणि आपले ही जी 2 बोटं आहेत, त्या 2 बोटांनी आपले डोळे असे मोठे करा आणि बंद रिलॅक्स करा. ही जी 2 बोटं आहेत ना, पहिलं बोट आणि अंगठा, त्याच्याने डोळे असे मोठे करायचे, बरोबर, रिलॅक्स करायचं. आपण हे यासाठी करतोय, की जेव्हा आपण ज्योतिर्ध्यान करणार, तेव्हा आपल्याला डोळ्यांची जी म्हणजे त्याला जास्त आपण त्याचा उपयोग करणार आहोत म्हणून. पुन्हा डोळे असे मोठे करायचे, रिलॅक्स करायचे. मोठे करायचे, रिलॅक्स करायचे. बरोबर. मोठे करायचे, रिलॅक्स करायचे. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि पुन्हा डोळे मोठे करा. आपले आपण डोळे जसं आपण लहान मुलांना कसं ओरडतो, त्याप्रमाणे असे मोठे करायचे आणि गच्च मिटून घ्यायचे. मोठे करा, जास्तीत जास्त ताण आणि गच्च मिटून घ्या. पुन्हा एकदा मोठे करा, जास्तीत जास्त ताण आणि गच्च मिटून घ्या. पुन्हा एकदा डोळे जास्तीत जास्त मोठे आणि गच्च मिटून घ्या. आणि आता रिलॅक्स करा. डोळ्यांचे स्नायू एकदम रिलॅक्स ठेवा. अलगद मिटलेले आहेत आपले डोळे. पुन्हा एकदा सावकाश डोळे उघडा. नजर समोर असेल एका बिंदूकडे. आणि आता एकदा उजवीकडे बघा बुबुळांनी आणि एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. फक्त हालचाल आपल्या बुबुळांमध्ये असेल. एकदा उजवीकडे पाहायचं, एकदा डावीकडे. उजवीकडे, डावीकडे. मध्यभागी नाही, मान नाही आपल्याला हलवायची आहे. फक्त नजरेमध्ये हालचाल असेल. मान आपली मध्यभागी असेल. फक्त हालचाल आपल्या नजरेत, बुबुळ्यांमध्ये. एकदा उजवीकडे आणि डावीकडे. हं. आणि आता वर आणि खाली. आपली नजर एकदा वर जाईल छताकडे आणि मग खाली जमिनीकडे. मान वर खाली करायची नाही. फक्त हालचाल डोळ्यांमध्ये. जाणीवपूर्वक कृती. एकदा वर पाहायचंय छताकडे आणि जमिनीकडे. वर, खाली, वर, खाली, वर, खाली. थांबायचंय आणि आता फक्त रोटेशन, बुबुळांमध्ये रोटेशन क्लॉकवाईज. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. बरोबर. उजवीकडे, वर, डावीकडे, खाली. पुन्हा नजर समोर आणि आता आपली नजर अँटी क्लॉकवाईज फिरेल. डावीकडे, वर, उजवीकडे, खाली.
डावीकडे वर, उजवीकडे खाली. वन मोर राउंड. डावीकडे वर, फक्त हालचाल नजरेमध्ये, बुबुळांमध्ये. पुन्हा डोळे अलगद मिटून घ्या. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण करा आणि निर्माण झालेली अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूंना द्या. हलकं हलकं टॅपिंग करा. पुन्हा एकदा पामिंग, हस्तमर्दन आणि नेत्रस्पर्श. हलकं हलकं टॅपिंग. अजून एकदा पामिंग आणि नेत्रस्पर्श. दोन्ही हात खाली घ्या. सावकाश डोळ्यांच्या पापड्यांची उघडझाप करून डोळे अलगद उघडून घ्या. अगदी सावकाश उघडझाप करा आणि डोळे सावकाश उघडा. तर आता आपण करणार आहोत त्राटक ही शुद्धिक्रिया आणि एक छोटंसं ध्यान. तर त्यासाठी तुम्हाला जसं काल ग्रुपवरती सांगितलं होतं, मेणबत्ती तुम्हाला समोर घ्यायची आहे. ती एका स्टँडवर ठेवा. तुमच्या घरी लाईट्स वगैरे असतील तर ते बंद करा आणि फॅन वगैरे चालू असेल तर तोही बंद करा. जर कोणाच्या जवळपास मेणबत्ती नसेल तर मी इथे समोर मेणबत्तीचं चित्र शेअर करणारच आहे. तुम्ही त्याकडे बघून सुद्धा ही शुद्धिक्रिया किंवा हे मेडिटेशन करू शकता. तर ही मेणबत्तीची ज्योत तुमच्या नजरेपासून 2 ते 2.5 फूट लांब असेल याची खात्री करून घ्या. 2 ते 2.5 फूट म्हणजे आपल्या एक हातापेक्षा थोडंसं पुढे आपली ही मेणबत्तीची ज्योत असेल आणि ती तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल. मेणबत्तीची ज्योत. हां, नजरेच्या एका सरळ रेषेमध्ये म्हणजे आपल्याला मान वर किंवा अशी खाली करायची नाहीये. आपल्याला मानेला कुठेही त्रास नाही द्यायचा आहे. म्हणून ती आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल अशा प्रकारे ती मेणबत्ती आपल्याला ॲडजस्ट करायची आहे. आता इथे मी तुम्हाला शेअर करणारच आहे. तर इथे ही तुम्हाला मेणबत्तीची ज्योत दिसत आहे. तुम्ही तुमचं ॲडजस्ट करा मेणबत्ती लावण्याचं. तोपर्यंत मी तुम्हाला थोडक्यात ह्या मेडिटेशनची माहिती देते. तर आपण हे जे शुद्धिक्रिया करतो किंवा हे जे ध्यान आहे, अ, हे असं म्हटलं जातं, ह्या त्राटकासंबंधी असा श्लोक आहे, की "अटात त्रायते इति त्राटकम्." म्हणजेच काय? तर आपल्या भ्रमण करणाऱ्या मनाचं रक्षण जे आहे, हे त्राटक हे करत असतं. बघा, आपल्या मनामधून जे एकामागून एक विचार येत असतात, तर त्या एकामागून एक विचारांच्या बरोबर आपल्या डोळ्यांची सुद्धा सतत उघड-झाप होत असते, पापड्यांची उघड-झाप होत असते. म्हणजेच आपल्या ह्या चंचलतेला आपले डोळेही तेवढेच साथ देत असतात. म्हणून मनाची चंचलता कमी करण्यासाठी अ, अ, हे त्राटक जे आहे, हे ध्यान आपण करतो. जे आता आपण करणार आहोत ज्योतिर्ध्यान, ते आपण करतो. जेणेकरून आपल्या भ्रमण करणाऱ्या ह्या मनाचं संरक्षण होईल, रक्षण होईल, आपलं मन एकाग्र होईल. तर जसं मी मगाशीही बोलले होते, की आपल्या ज्या योग ग्रंथांमध्ये ज्या काही शुद्धिक्रिया सांगितल्यात, 6 शुद्धिक्रिया, त्या शुद्धिक्रियांमध्ये त्राटक ही सुद्धा एक प्रकारची शुद्धिक्रिया आहे. आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाडी आहेत आणि ह्या नाड्यांची शुद्धी जी आहे, ही या शुद्धिक्रियांच्या मार्फत होते. तर यापैकी ज्या महत्त्वाच्या 2 नाड्या आहेत, जसं गांधारी आणि हस्तीशिवा, ज्या आपल्या डोळ्यांमध्ये आहेत. तर ह्या साधनेमुळे आपल्या डोळ्यांची पण शुद्धी होते आणि त्याचबरोबर ह्या नाड्यांची सुद्धा शुद्धी होत असते. तर ह्या त्राटकाचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे समीप आणि सुदूर आणि ह्या 2 प्रकारांचे अजून 2 उपप्रकार बहिर आणि अंतरत्राटक. तर समीप त्राटक म्हणजे काय? तर जे आपण आत्ता करत आहोत.
म्हणजे एखादी लक्ष्य किंवा एखादी गोष्ट जी आपल्या नजरेच्या समोर आहे, आपल्या नजरेच्या एका टप्प्यामध्ये आहे, काहीशा अंतरावर आहे. जसं ही मेणबत्तीची ज्योत असेल किंवा निरंजनाचा दिवा, ओमची प्रतिमा, ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या डोळ्यांच्या फारच जवळ आहेत. 1 ते 1.5 फुटाच्या अंतरावरती आहेत. हे झालं समीपत्राटक. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सुदूर. म्हणजे एखादी लक्ष्य किंवा एखादी गोष्ट जी आपल्या नजरेपासून कोसो लांब आहे. जसं नुकताच उगवणारा सूर्य किंवा पौर्णिमेचा चंद्र किंवा एखादं डोंगर, एखादं फूल जे आपल्या नजरेपासून खूप लांब आहे आणि त्याच्यावर आपण आपली नजर स्थिर करतो आणि आपलं मन एकाग्र करण्याची कृती करतो. हे झालं सुदूर त्राटक. आणि ह्यांचे उपप्रकार म्हणजेच एकदा आपल्याला उघड्या डोळ्यांनी ह्याचं निरीक्षण करायचंय म्हणजे बहिर त्राटक आणि एकदा आपल्याला बंद डोळ्यांनी ह्याचं निरीक्षण करायचंय किंवा ती प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे ते म्हणजेच अंतरत्राटक. तर आता तुम्ही सगळे सेटल झालेला आहात असं मला दिसतंय. आता मी माझा व्हिडिओ बंद करते जेणेकरून तुम्हाला कुठेही तुमच्या साधनेमध्ये किंवा ध्यानामध्ये कुठेही अडथळा यायला नको म्हणून तुम्ही फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही हेडफोन्सचा सुद्धा वापर करू शकता जेणेकरून बाहेरून येणारे जे आवाज आहेत त्याच्याने तुमचं मन विचलित होणार नाही किंवा तुमची जी जी तुम्हाला लय साधलेली आहे ती तुमची मोडणार नाही. ह्या ताटकासंबंधी एक श्लोक योग ग्रंथामध्ये आलेला आहे. तो श्लोक असा आहे की निरीक्षेत्र निश्चल सदृशा सूक्ष्म लक्ष्यं समाहितः अश्रु संपात पर्यंत आचार्यं त्राटकं स्मृतम्. निश्चल नजरेने समोर ठेवलेल्या सूक्ष्म लक्ष्याकडे अश्रू गळेपर्यंत पाहत राहणे यालाच आचार्य त्राटक असं म्हणतात. तर ह्या त्राटकाने जसं आपल्या डोळ्यांची शुद्धी होते त्याचबरोबर जर आपण ही कृती अ, निरंतर केली किंवा अ, आपण सातत्य ठेवलं ह्या कृतीमध्ये, तर आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते. असा असा अशा प्रकारचा लाभ योग ग्रंथांमध्ये सांगितलेला आहे. त्याचबरोबर आळस, निद्रानाश दूर होतो. मनाची चंचलता कमी होते. मन आपलं एकाग्र होतं आणि त्यामुळे आपोआप आपल्याला प्रसन्न वाटतं. आपलं मन प्रसन्न म्हणजे एक वेगळीच एनर्जी, सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असते, निर्माण होते. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी तर अतिशय उपयुक्त आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे फार उपयुक्त आहे. त्यांचं जी ग्रहण क्षमता, आकलन क्षमता जी आहे ती वाढते आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट आपल्याला त्यांच्या परीक्षेमध्ये दिसून येतात. तर आता आपण सुरुवात करूया ह्या आपल्या साधनेला. तुमच्यासमोर मेणबत्तीची ज्योत आहे, जी तुमच्यापासून 2 ते 2.5 फूट एवढी लांब असेल. ज्यांना डोळ्याचे विकार आहेत किंवा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल, त्यांनी करताना काळजी घ्या. त्याचबरोबर कोणाला डिप्रेशनचा त्रास असेल, मानसिक जर कोणाला त्रास असेल, त्याबद्दल उपचार चालू असतील, तर त्यांनी सुद्धा हे करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जास्त वेळ न थांबता तुम्ही हे मध्येच सोडून दिलं तरीही चालेल. तर आता सुरुवात. सुखावह बैठक स्थिती असेल. पद्मासन, अर्धपद्मासन, साधी मांडी किंवा खुर्चीवर, टेबलवर, सोफ्यावर जिथे कुठे बसला असाल, तिथे स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. पाठकण्याला कसलाही आधार देऊ नका, पण तो सरळ असेल, रिलॅक्स असेल. आपली मान मध्यभागी, खांदे सैल, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, सिलिंगच्या दिशेने घ्या. हातांची 5ही बोटं जुळलेली आहेत आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. बंद डोळ्यांनी आपल्या भोवतालच्या वातावरणाची जाणीव. सकाळची प्रसन्न वेळ आहे. थंडीचे दिवस आहेत. खूप छान वाटतंय. थंड हवेचा स्पर्श, तो गारवा आपल्याला जाणवतोय. शुद्ध हवा आहे. प्रसन्न मन आहे. तुमच्या आजूबाजूने जे आवाज येत असतील, पक्ष्यांचे आवाज, त्यांचा किलबिलाट किंवा वाऱ्याचा आवाज, घरी जो काही काम चालू आहे, त्या जे काही आवाज तुमच्या सहज कानावर पडतायत,
ते ऐकण्याचा प्रयत्न करा. आता आपलं लक्ष आपल्या शरीराकडे घेऊन या. देहधारणा. बंद डोळ्यातील स्वतःचा आकृतीबंध तपासून पाहूया. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. मनोमन आपल्या आई वडिलांचं स्मरण करा. त्यांच्यामुळे आपल्याला हा देह प्राप्त झालेला आहे. हा जन्म आपल्याला मिळालेला आहे. त्यांना मनापासून वंदन. आणि त्याचबरोबर स्वतःलाही मनापासून धन्यवाद द्या की आपण आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम असा मार्ग निवडलेला आहे. आणि त्यासाठी स्वतःला मनापासून थँक्यू. पुन्हा आपली जाणीव आपल्या शरीराकडे आहेच. जिथे कुठे ताण वाटतोय, कुठे मुंग्या आल्यासारख्या वाटतायत किंवा एखादा स्नायू अवघडल्यासारखा वाटतोय, तर तिथे थोडीशी हालचाल करून तो भाग रिलॅक्स करा, शिथिल करून घ्या. हळूहळू आपण या ध्यानाच्या पायरीमध्ये पुढे जात आहोत. लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन येऊया. मनामध्ये जे काही विचार चालू आहेत, भूत, वर्तमान, भविष्य, जे काही हा वर्ग झाल्यानंतर काय करायचं आहे, कुठलं काम करायचंय, जे काही चालू आहे, त्या विचारांची साखळी न मोडता ते तसंच चालू राहू दे. आणि इथे आपल्याला प्रत्याहार साधायचा आहे. म्हणजेच या सगळ्या गोष्टींकडे तटस्थपणे पाहायचं आहे. आपल्या शरीर मनावर आपल्याला कुठेही त्याचा इफेक्ट करून घ्यायचा नाहीये. जे चालू आहे ते चालू देत. मला त्याचा काहीही फरक पडत नाही. आता आपण सगळ्यांनी एक दीर्घ श्वास भरून घेऊया आणि तोंड उघडून हा संपूर्ण श्वास सोडून देऊया. एकदम रिलॅक्स होऊन जाऊया. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या नाकाने आणि तोंडावाटे हा संपूर्ण श्वास सोडून द्या. एकदम रिलॅक्स होऊन जा. आपण आपला सगळा ताण बाहेर सोडून देत आहोत. आपली सगळी नकारात्मकता बाहेर निघून जात आहे. पुन्हा एकदा आपल्या देहाकडे लक्ष. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. दोन्ही हातांची तिथल्या तिथेच ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना स्पर्श करून घ्या. आणि करणार आहोत मकार लांबवलेला ओमचा उच्चार. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. श्वास सोडत उच्चार. ओम. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. या साधनेसाठी आपली बैठक आता स्थिर होत चाललेली आहे.
आणि हळूहळू आपला प्रवास हा स्थूलाकडून सूक्ष्माकडे आपण सुरू करणार आहोत. अलगद डोळे उघडायचे, सावकाशपणे, आणि समोर असलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीकडे पाहायचं आहे. स्थूल स्वरूपामधलं ह्या ज्योतीचं, ह्या मेणबत्तीचं निरीक्षण. तुम्ही ज्या स्टँडवर ही मेणबत्ती लावलेली आहे, तो स्टँड, तुमच्या नजरेच्या कक्षामध्ये काही गोष्टी, काही वस्तू तुम्हाला दिसत असतील. पण आपल्याला आपलं मन, आपलं संपूर्ण लक्ष हे या मेणबत्तीच्या ज्योतीकडेच स्थिर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. शरीर शिथिल आहे, पाठकाणा सरळ आहे, मान मध्यभागी आहे, दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहे. डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होत असेल तर काही हरकत नाही, होऊ देत. पण रिलॅक्स होऊन शांतपणे ह्या ज्योतीकडे पहा. डोळ्यांमध्ये काही ताण जाणवू लागला, पाणी येऊ लागलं तर डोळे अलगद मिटून ते पाणी सावकाश हलक्या हाताने टिपून घ्या. काही क्षण शांत आपलं मन ध्यान मुद्रेकडे केंद्रित करून घ्या. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांचा जो स्पर्श झालेला आहे, त्यामध्ये एक हलकासा दाब आणा. आणि तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे, तिथून जे व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवतील, त्या व्हायब्रेशन्सची जाणीव, ज्याला आपण प्राणस्पंदन म्हणतो. विचारांची शृंखला चालू असेल, पण शरीर मन शिथिल आहे, रिलॅक्स आहे. सावकाश डोळे उघडायचे आणि आता हळूहळू आपण पुढे जात आहोत. एकाग्र चित्ताने पुन्हा एकदा ह्या ज्योतीचं निरीक्षण करूया. या ज्योतीचा आकार, त्याचा रंग, रूप, संपूर्ण तपशील मनामध्ये उघड्या नजरेने साठवून घ्या, सामावून घ्या. अंतर्ज्योती बहिर्ज्योती, प्रत्यक ज्योती परात् परम, ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती, आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अंतर आणि बाह्य स्वरूपाची ज्योत आहे, जी सतत तेवत आहे. त्या ज्योतीमध्ये, त्या स्वयं ज्योतीमध्ये साक्षात शिवाचं वास आहे. त्या आत्मज्योतीला आपण जागृत करण्याचं काम करत आहोत. सावकाश डोळे मिटून ही ज्योतीची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये बंद डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे काही दिसेल, काही आकार दिसतील, कुठला रंग दिसेल, काही टिंब दिसेल, काही जे काही दिसेल, ते सगळं पाहण्याचा प्रयत्न करा. डोळ्यांवर कुठलाही ताण नसेल. अंतर्ज्योती बहिर्ज्योती, प्रत्यक ज्योती परात् परम, ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती, आत्मज्योती शिवोऽस्म्यहम्. हळूहळू आपण सूक्ष्माकडे चाललेलो आहोत. सावकाश डोळे उघडून ज्योतीच्या बाजूने निर्माण झालेलं प्रकाशाचं वलय, त्याचं निरीक्षण करूया. त्या वलयामध्ये शांत तेवत असलेली ज्योत, जे आपलं मन आहे, जे आता शांत झालेलं आहे. तिचा अग्रभाग, त्या टोकाचा पिवळसर केशरी रंग, ज्योतीच्या मधल्या भागाचा पिवळसर रंग, आणि त्याच्या खाली जो भाग आहे, त्याचा काळसर रंग. जो कुठला रंग तुम्हाला दिसतोय त्याचं निरीक्षण करा. ज्योतीच्या अगदी तळाशी असलेला निळसर रंग, काळसर रंग आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. तंतुमय धाग्यामध्ये ही ज्योत शांतपणे तेवत आहे. आपलं मन एकाग्र चित्ताने
स्थिर नजरेने ह्या ज्योतीचं निरीक्षण करत आहे. अंतर्ज्योती बहिर्ज्योती प्रत्यक ज्योती परात्परम ज्योतिर्ज्योती स्वयं ज्योती आत्मज्योती शिवोस्म्यहम. सावकाश डोळे मिटून ही ज्योतीची प्रतिमा आपल्या मनःचक्षुने भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जे दिसतंय त्याचा आनंद घ्या, त्याचा अनुभव घ्या. मंद, लयबद्ध सुरू असलेल्या श्वासाची जाणीव, चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. विचारांची गती कमी झालेली आहे. शांत प्रसन्न मन, भरपूर आत्मविश्वास प्राप्त झालेली मनस्थिती. खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करणार आहे. मी प्रार्थना बोलते, आपण श्रवण करा. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपले इष्ट देवता, आपले आद्य गुरु, जे कोणी आपण ज्यांना मानता, मनापासून ज्यांना मानता, त्यांचं स्मरण करा. सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां पूर्णभवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु. ओम शांती शांती शांती. सर्वांचे कल्याण हो, सर्वांना शांती प्राप्त हो, सर्वांचे जी काही त्यांची इच्छा आहे ती पूर्ण हो, सर्वांचं मंगल हो. करणार आहोत आपण 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार, एका लागोपाठ एक. हातांची ज्ञान मुद्रा आहेच. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओम. दोन्ही हात जोडून शांती पाठ. मी बोलते, आपण श्रवण करा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ज्या पूर्णत्वापासून आपली निर्मिती झालेली आहे त्या पूर्णत्वाला आपली संपूर्ण साधना समर्पित. दोन्ही हातांच्या तळव्यांचं एकमेकांवर परीक्षण करा. निर्माण झालेली ऊब अलगदपणे डोळ्यांच्या स्नायूंना द्या आणि सावकाश डोळे उघडून समोर तुमच्या मेणबत्तीची ज्योत असेल किंवा ओमची प्रतिमा असेल त्याकडे एक कटाक्ष. हरिओम. आपली आजची साधना इथे संपन्न होते. जर कुणाच्या काही सूचना किंवा जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता.
धन्यवाद. आपल्याला जागतिक ध्यान दिवसाच्या मनापासून शुभेच्छा. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी तुम्हीही अशाच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची तुमची साधना करत जा आणि भेटूया पुन्हा एकदा पुढच्या सत्रामध्ये. हरिओम. धन्यवाद. मीटिंग एंड करतेय सगळ्यांसाठी. शुभ दिवस.